काय कालचा 13 डिसेंबरचा झालेला काय शनिवारी झालेला पेपर नवोदयचा पेपर त्याचं काय करायचं एक्सप्लेनेशन बघूया गणितच्या पेपरचं. माझ्याकडे आता सध्या ग्रुप डी चा पेपर आहे काय. तर बघा पहिला प्रश्न काय होता 0.2 काय होता 0.2 आणि 0.03 यांचा गुणाकार करा म्हणून सांगितलंय काय. यांचा गुणाकार करा तर आपण कशा पद्धतीने करणार होतो तुम्हाला सांगितलं होतं एक नाही. या दोन संख्येचा गुणाकार मग 0.2 म्हणजे काय करायचं होतं काय करायला पाहिजे कन्व्हर्जन करायला पाहिजे. 0.2 चं कन्व्हर्जन केलं तर चालतंय किंवा 0.2 म्हणजे काय असणार आहे 2/10 आणि 0.03 म्हणजे किती असणार आहे 3/1 2 अंकी संख्या असलेली खाली छेदामध्ये हे घ्यायची संख्या म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे. तर बघा आता काय करायचं यांचा गुणाकार करत असताना काय होणार आहे रे 10 गुणिले 100 किती होणार 1000 बरोबर काय आणि 3 दुने 6 म्हणून 6 घेतले. मग आता खाली जर 6 असेल तर 1 2 3 मग 3 घरं सोडून आपल्याला काय करायचंय काय करावं लागणार 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे 0.006 हे आपलं योग्य उत्तर आहे. आलं लक्षात काय उत्तर आहे लक्षात आलं काय प्रश्न पहिल्याचं उत्तर लक्षात आलं काय. आता प्रश्न दुसरा काय आहे बघा 20 आणि 23 यांचा समान असणारा काय विचारलाय सर्वात मोठा समान अवयव कुठला आहे. मग 10 दुने किती असते सुरुवातीला 10 दुने 20 आणि 10 त्रिक 30 मग सर्वात मोठा समान अवयव कुठला आला यांचा 10 बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑप्शन नंबर यामध्ये सी 10 हे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर बघा 900 तिसरा प्रश्न काय आहे बघा 999 आणि 9999 यांचा गुणाकार करायचा आहे आणि किती आहे 9999. ही संख्या खाली न घेता आपण काय करूया वर घेऊया. मग काय करायचं एकदाच करायचं 9 8 81 आणि 8 89 ना 9 81 आणि 8 परत 89 म्हणून परत 9 घेतले परत 8 आहे 9 81 आणि 8 89. मग आता हे दोन आपण परत करत बसायचं नाही हे संख्या लिहून काढायची. यांची बेरीज करायची 1 9 1 10 0 हातचाले 1 9 9 18 19 20 0 हातचाले 2 9 27 28 29 9 हातचाले 2 काय ते 8 1 8 16 24 25 26 27 28 अशी 8 हातचाले 2 8 2 16 17 18 19 हातचाले 8 आणि 1 9. मग आपलं उत्तर काय आलंय 9,99,89,89,000 असं येते याचं उत्तर काय म्हणजे ऑप्शन नंबर डी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच पद्धतीने बघा पुढं 44वा प्रश्न क्रमांक 44 त्यामध्ये काय बघा म्हणजे आपल्या ह्याच्याप्रमाणे चौथा प्रश्न येणार 6.082 प्लस याची काय करायची बेरीज दिलेले आहेत अपूर्णांकातील संख्या म्हणजे अपूर्णांकातील संख्या असतील त्यावेळी तुमची बेरीज कशा पद्धतीने करणार तुम्ही तर पॉईंट खाली पॉईंट हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. पॉईंट खाली पॉईंट येणार पूर्णांक संख्या अलीकडे येणार जे काय पॉईंटची संख्या असतील ते दशांश चिन्हातील संख्या इकडच्या साईडला लिहायला लागणार ती त्याची मांडणी व्यवस्थित करायची आणि ज्याच्या खाली काही येत नाही त्या ठिकाणी 0 लिहून टाकायचं. त्याचबरोबर प्लस आणखी काय करायला सांगितलंय 608.2 यांचं बेरीज करून घ्यायचे. यांची काय करायची बेरीज आधी बेरीज करून घ्यायची 8 आणि 2 10 0 हातचाले 1 8 आणि 2 10 आणि 1 11 1 हातचाले 8 आणि 1 9 9 6 15 5 हातचाले 1 6 आणि 7 6 आणि पॉईंट खाली आहे असा पॉईंट द्यायचा म्हणजे किती आलं उत्तर आपलं 675.102 हे आपलं योग्य उत्तर आहे. आलं लक्षात. सॉरी पुढे वजाबाकी दिलेले काय केले वजाबाकी पण दिलेले म्हणजे वजाबाकी केल्यानंतर योग्य उत्तर येणार आहे. मग वजाबाकी कितीची करायला सांगितल्या 0.6082 मग 0 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा 0.6082
82 यांची वजाबाकी करायची आहे. बरोबर काय? म्हणून इथं परत वर 0 दिला, पॉईंटच्या वर काहीच नाही म्हणून 2 जात नाहीत म्हणून इथं 8 झाले. परत घेतलेल्याच्या परत दिला 9, 9 10 11 12 3 घेतलेला परत दिला, परत इथं 10 9 परत दिला 7 7 आणि किती 7 8 9 10 11 4 आले, घेतलेला परत दिला, 5 1 गेले 4 पॉईंट खाली पॉईंट दिला 7 आणि 6 म्हणजे किती आले उत्तर 674.4938. बरोबर काय? म्हणजे ऑप्शन नंबर बी त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. त्याचबरोबर बघा आता प्रश्न क्रमांक 5 आणि यामध्ये पेपरमध्ये दिलेला प्रश्न क्रमांक 45. 64च्या सर्व अवयवांची काय करायचंय बेरीज करायची. काय करायचं सांगितले बेरीज. कसं करणार आहे तुम्ही याचं कसं करणार कोण सांगेल? 64च्या सर्व अवयवांची म्हणजे फॅक्टरची बेरीज करायची आहे. 64ला भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. त्याचं उत्तर येते योग्य उत्तर 128 येते. काय लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचबरोबर बघा पुढं 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत. 6वा प्रश्न आहे 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत विचारले. तर काय आहे बघा 1 आणि 11 मध्ये विचारले. काय विचारले? मध्ये दरम्यान असेल तर त्या संख्या धरायच्या का? 11 धरणार का तुम्ही? नाही धरायची. मग 1 आणि 11 नंतर कोणती? त्या 2 3 5 7 4 काय पुढे काय 4 काय नाही येणार होय की नाही. 2 3 5 7 या मूळ संख्या आहेत. किती आले एकूण 4 संख्या आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर बी 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? एकूण 4 मूळ संख्या आहेत. तर त्याच पद्धतीने बघा आता पुढे प्रश्न आहे 7वा. काय दिलाय प्रश्न? 999 छेदामध्ये 1000. मग आपल्याला काय सांगतोय मी प्रत्येक वेळी जेवढे शून्य असतील तेवढे वर दशांश पॉईंट द्यायचा. 1 2 3 1 2 3 पॉईंट द्यायचा आणि परत पुढे शून्य लिहून टाकायचं. हे आपलं योग्य उत्तर. बरोबर की नाही? 0 पॉईंट काय येणार आहे उत्तर 999. हे आपल्या याचं उत्तर योग्य येते. आलं लक्षात? पुढे बघा गुणाकार विचारलेला आहे. एकदम सोपा आहे बघा. 8 गुणाकार. तर काय आहे 0.1 गुणुले 0.1 गुणुले 0.1. मग काय करायचं असतं 0.1 प्रत्येक वेळी 1चा गुणाकार 1च येणार आहे की नाही. बरोबर नाही. तसं करायचं नसेल तर काय करायचं सरळ काय करायचं 1/10 घ्यायला पाहिजे. 1/10 गुणुले 1/10 गुणुले 1/10 अशा पद्धतीने तू सोडू शकता. 1 2 3. मग याचं उत्तर खाली छेदामध्ये किती येणार आहे 1000 आणि 1चा गुणाकार नेहमी 1च येतोय. मग परत 3 शून्य आले म्हणून 1 2 3 1 2 3 आणि 0.001 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे बघा ऑप्शन नंबर बी. बी हे काय योग्य उत्तर आहे. आलं लक्षात? आलंय काय लक्षात वीर? कधी बोलणार मग होय काय? पुढे 9 बघा विचारले 100 सेंटीमीटर याला मीटर वर्ग मध्ये परावर्तित केल्यावर कसे परावर्तित केल्यावर मिळेल? काय उत्तर आहे त्याचं योग्य? आरव 100 सेंटीमीटर वर्ग याला मीटर वर्ग मध्ये परावर्तित केल्यावर काय उत्तर येणार आहे त्याचं? 10चा मीटर वर्ग की 1 सेंटीमीटर वर्ग काय येणार आहे? 1 मीटर वर्ग. योग्य उत्तर काय असेल? 10 मीटर वर्ग. बरोबर आहे काय? बर आता विचारले बघा तुम्हाला. आता मी सांगितलेलं पॉईंटचं त्याच पद्धतीने सेम तसंच आहे बघा. 0.238 चा अपूर्णांक फ्रॅक्शन. मग आपण काय करायची पूर्णांक संख्या ती आहे अशी घ्यायची 238 आणि किती घरात दशांश चिन्ह आहे 1 2 3. ते छेदात काय येणार आहे 3 शून्य येणार आहेत 1 2 3. हे झालं अपूर्णांक फ्रॅक्शन. सोपं आहे की नाही? मग त्याचंच काय करायचंय कन्व्हर्जन करायचंय. बेनं भाग घालून बघायचं याचा. 2 के बे 92 18 119 म्हणजे खाली किती आहे 2 5 10 0 0 119 छेदात 500 असं आहे का उत्तर? बघा बरं आहे की नाही? ऑप्शन नंबर 1 म्हणजे हा काय झाला अपूर्णांक फ्रॅक्शन. पर्यायी बघायचं. हा असेल तर हा टिक करायचा, हा असेल तर हा. याला परत जर पुढे
मेन भाग जात नाही, पूर्णांक संख्या नाही, तेव्हा मग त्यांनी काय केलं 119 छेदात 500 दिलेलं आहे. आलं सर्वांच्या लक्षात? बरं, स्टॉप.